नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बकासूर मैदानात कधी दिसेल? बकासूर तुम्हाला आता जायगावच्या मैदानामध्ये दिसेल एखाद्या वेळेस. 30 तारखेला बकासूर आरामावरती आहे आणि त्याला आरामाची भरपूर गरज आहे. खूप पळतो आहे आणि खूप जणांची मनं जिंकतो आहे पळून. आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर. तुम्ही बघितलं कुठलाही अड्डा असू द्या, त्या अड्ड्यामध्ये बकासूर पळताना दिसतोच. आणि ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी लोक आवर्जून शर्यत बघतात. लांबून लांबूनसुद्धा लोक जे आहेत ते शर्यत बघण्यासाठी जातात, म्हणजे जातातच. कारण की तेवढं प्रेमसुद्धा करतात लोक बकासूरवरती. मी खूप अनुभव घेतला आहे. तुम्ही कधीही बघत जावा, कधीही. ज्यावेळेस बकासूर कोणत्याही गटामध्ये असू द्या, त्या गटामध्ये व्ह्यूज किती असतात बघा. तो ज्यामध्ये बकासूर पाळणारा त्या गटामध्ये व्ह्यूज किती असतात. सेमी असला की व्ह्यूज किती असतात, फायनल असला की व्ह्यूज किती असतात. म्हणजे एक वेगळंच या नंदीनं आपली छाप सोडलेली आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. एक सेलिब्रिटीप्रमाणेच तो काम करतो, म्हणजे तो आहेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रात. आणि वारंवार सांगतो की जोपर्यंत बकासूर पळतो आहे तोपर्यंत ही बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितली जाईल लोकांच्याकडून. आणि ज्यावेळेस बकासूर थांबेल त्यावेळेस हे शर्यत क्षेत्र मला नाही वाटत की लोक बघतील. एक मनापासून बघतील, ज्यांना आवडतं आवड आहे ते बघणारच. परंतु बकासूर आहे. अक्षरशः सांगतो, खूप जण मला बकासूर हारला की रडतात, खरंच रडतात. कुणाला जेवणसुद्धा जात नाही मित्रांनो. एवढं प्रेम आहे त्या बकासूरवरती. काय एवढं प्रेम आहे, काय एवढा जिव्हाळा लावला आहे बकासूरवरती. कारण की तो नंदीच तसा आहे. एवढा लहान दिसतो उंचीनं, परंतु कामगिरी त्याची अशी आहे की सगळे जणांना माहीत आहे. 12 वेळा हिंद केसरी म्हणजे चेष्टा नाही मित्रांनो. त्याचे कितीतरी गुलाल आहेत, कितीतरी एक नंबरचे आहेत. त्यालाच माहीत नसेल, त्याच्या मालकांनासुद्धा माहीत नसेल. पण एक वेगळाच नंदी. काय या बैलाकडे बघितलं ना तर तुम्ही कोणी म्हणणार सुद्धा नाही, म्हणजे नवीन असतील ती, की हा 12 वेळा हिंद केसरी आहे का. ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये जाता त्यावेळेस धिप्पाडच्या धिप्पाड नंदी असतात. एक तब्येतीने स्ट्रॉंग असतात, हलकेसुद्धा असतात. म्हणजे वाटतसुद्धा नाही बकासूर हा हिंद केसरी बैल. परंतु नाही मित्रांनो, ज्यांनी बकासूरला जवळून बघितलं आहे त्यांनाच माहीत आहे बकासूर काय चीज आहे. काय पळतो बकासूर भन्नाट वेगाने. काय त्याचं स्पीड आहे. एक दैवी शक्ती आहे त्याच्याकडे, दैवी शक्ती. काय माहीत नाही. परंतु तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस बकासूर हारतो ना, ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस सगळेजण खुश असतात. परंतु ज्यावेळेस बकासूरचा पराभव होतो ना, अन्न गोड लागत नाही, झोप लागत नाही रात्रभर. डोक्यामध्ये विचार तेच. आणि काय तुम्हाला माहितीच आहे, जे आहे ते सगळ्यांना माहीत आहे. काहीतरी त्यानं केलेलं आहे आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रासाठी, लोकांसाठी. एक तुम्हाला माहीत आहे, एखादा माणूस डिप्रेशनमध्ये गेलेला असतो, परंतु ज्यावेळेस बकासूरची शर्यत बघतो आणि बकासूर जिंकतो तो डिप्रेशनमधून बाहेर येतो. म्हणजे काहीतरी लॉजिक आहे त्याच्यामध्ये. आणि खरंच आता एवढे 3-4 दिवस जाऊ द्या, त्याचा ऊन जास्त आहे मित्रांनो. उन्हामुळे थोडंसं, तर मी सुद्धा आता तुम्ही म्हणता की मैदानाच्या बाहेर काय घेत नाही, का जात नाही. मैदानाच्या बाहेर घेत नाही म्हणजे ऊनच लागतं तेवढं. कसलं ऊन लागतं बघा की. एखादा चक्कर येऊन पडेल, मला तर नको बाबा तू बाईटून बीट, काय मारायचे बी असल्या उन्हात नको. त्याला घेणार की बाईट, थोडं थांबा जरा. काय होतं उन्हात आणत ना, नको नको वाटतंय. आणि बघूया बकासूरची मुलाखत आता येते. त्याला थांबा वाईच कड घ्या. एवढं जरा थोडंसं एवढा महिना जाऊ द्या. एक लास्ट वीकला घेईन मेच्या. कारण की तुम्हाला मी सांगितले मेमध्ये मुलाखत घेणार आहे. काय होईल, थोडंसं ऊन पण कमी येईल थोडंसं. आणि मामांचीच मुलाखत आहे, सांगतो, लिहून घेतो. मामांची मुलाखत घेणार तर घेणार, हे पट्ट्या घेणार मुलाखत, लोकांची इच्छा पूर्ण करणार. आणि खरंच जोपर्यंत बकासूर पळतोय बघून घ्या, समोरून बघून घ्या. आतल्या उद्या तो थांबणार आहे. अक्षरशः बाहेरच्या देशातून सुद्धा मला कधी कधी व्हॉट्सअपवरती मेसेज येतात की बकासूर कसा हारला. काय आता काय कारण सांगणार तरी काय, सगळ्यांना माहीतच आहे काय ना काहीतरी आरामाची गरज आहे. परंतु असो, चला
आणि काम जर आवडत असेल तर खूप लोक मला बक्षीस पाठवतात. अजूनही लोकांनी बक्षीस खूप जण पाठवतात. माझं काम आवडत असेल तर मला 9561119940वर गुगल पे फोनपे करू शकता आणि मला एक बक्षीस म्हणून देऊ शकता. धन्यवाद.